तुळ राशीसाठी हा सप्ताह आत्मविश्वासाने परिपूर्ण असा असणार आहे। आपल्या आत्मविश्वासामध्ये आणि मनोबलामध्ये कमालीची वाढ झाल्याची तुम्हाला दिसून येईल। ह्या सप्ताहामध्ये आपण करत असलेले प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशच मिळण्याची शक्यता आहे आणि सर्व प्रकारची शुभफळेही आपल्याला मिळतील। राजकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यक्तींना सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांची पदप्रतिष्ठा वाढेल आणि त्यांच्या मान सन्मानामध्येही वाढ झाल्याची तुम्हाला दिसून येईल। आपल्या घरामध्ये एखादे वाहन तुम्ही खरेदी कराल आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये आनंद भरपूर प्रमाणामध्ये पसरेल। सगळे तुमच्यावर अगदी खूप प्रसन्न असतील। आपण केलेल्या प्रत्येक कामामधून आपल्याला उत्तम धनप्राप्ती मिळण्याची दाट शक्यता आहे। सोबतच अचानकपणे आपल्याला धनलाभ पण मिळू शकेल आणि त्यामुळे आपण अगदी दंगच राहाल। आपल्याला सुखाचा धक्काच बसेल। आपण बऱ्याच दिवसांपासून एखादे तुमचे घर, स्वप्नातले घर खरेदी करण्याच्या जर विचारात होतात तर नक्कीच खरेदी करू शकाल, कारण तसे योग आलेले आहेत। असं म्हणा ना की योग जुळून आलेले आहेत, तर तुम्ही नक्कीच जी काही तुमची स्वप्न आहेत ती प्रत्यक्षात आणण्याचा नक्कीच प्रयत्न करा। आपण सामाजिक कार्य करण्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात आणि त्यामुळे आपली लौकिकता पण वाढण्याची ह्या आठवड्यामध्ये 100% शक्यता दिसत आहे। तरी तुम्ही जे काही प्रयत्न करत असताल समाजासाठी ते प्रयत्न नक्कीच चालू ठेवा। आपल्या घरामध्ये अतिशय शुभ घटना घडण्याची शक्यता आहे, तरी त्यामुळे आपण खूप प्रसन्न असणार आहात। घरातली प्रत्येक सदस्य खूप खुश असणार आहे, प्रसन्न असणार आहे। तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेमधून तुम्हाला धन किंवा संपत्ती लाभण्याची शक्यता ह्या सप्ताहामध्ये दाट दिसत आहे। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही त्या गोष्टींसाठी प्रयत्न करत होतात, तर नक्कीच ही संधी आहे। तुम्हाला नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे जे काही लाभ आहेत ते मिळणार आहेत। सोबतच आपल्या घरामध्ये आपले परिवार सर्व प्रकारे ह्या सप्ताहामध्ये संतुष्ट राहतील, भरपूर प्रसन्न पण राहतील। आपल्या जोडीदाराकडून आपल्याला पूर्णपणे साथ मिळेल आणि सोबतच आपल्या संततीकडूनही आपल्याला एखादी आनंदाची वार्ता पण समजेल आणि त्यामुळे हे तुम्हाला खूप छान वाटेल। आपल्या कोणत्याही कार्यामध्ये आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडून नेहमी फायदाच होईल आणि ते व्यक्ती आपल्याला सर्व प्रकारे आपल्या प्रत्येक कार्यामध्ये मदतच करतील। आपण जर कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आपल्या पार्टनर बद्दलचे प्रेम वाढीस लागेल। तुमचे एकमेकांबद्दलचा विश्वासामध्येही वाढ होईल। जे कोणी विवाह इच्छुक असतील तर तुम्ही विवाहासाठी प्रयत्न करत असाल तर नक्कीच ह्या सप्ताहामध्ये विवाह जुळण्याची शक्यता आहे। फक्त प्रयत्न करणे सोडू नका, एक प्रकारचे सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील। व्यावसायिक वर्गाला हा सप्ताह भरपूर प्रमाणामध्ये शुभच फळे देणारा असा जाणार आहे। म्हणजे आपण ह्या सप्ताहामध्ये धनवान होण्याचे योग आलेले आहेत, तरी याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या। आपण भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर इथेही आपल्याला पाहिजे तसे लाभ मिळण्याची शक्यता आहे। सोबतच आर्थिक दृष्टिकोनातून पण हा सप्ताह खूपच उत्तम स्वरूपाचा आहे आणि सर्व विरोधकांवर आपण उत्तम रीतीने मातही कराल आणि लाभ मिळवण्यात तुम्ही सफलही राहाल। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्यावर सोपवलेले काम आपण अगदी वेळेवर पूर्ण कराल। सोबतच तुमचे वरिष्ठ अधिकारी मंडळी आपले भरभरून कौतुकही करतील, तरी आपण थोडेसे कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न करा। इथे आपले कौतुक झाले म्हणून लगेच गर्व बाळगू नका, उलट कृतज्ञ राहण्याने तुम्हाला अजून काही नवीन कार्य मिळतील, अजून तुम्हाला जबाबदाऱ्या मिळतील। मग त्यामध्येही तुम्ही पूर्ण करण्याचा, स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचा तुम्हाला एक प्रकारे चान्सच मिळेल, तरी तुम्ही त्याचा फायदा घ्या। तरुण वर्गाला आपल्या डोक्यांमधील नवीन कल्पनांना पंख मिळाल्यासारखे वाटेल, कारण अगदी तसेच घडणार आहे। आपल्याला आपल्या कल्पना साकार करण्यासाठी संधी मिळणार आहे, तरी आपण याचा पुरेपूर लाभ घ्यावा। महिला वर्गाला हा सप्ताह उत्तम आरोग्याचा आणि भरपूर मनशांती देणारा असा जाणार आहे। आपल्याला मानसिक स्वास्थ्य भरपूर प्रमाणामध्ये लाभणार आहे आणि वाढणारही आहे। त्यामुळे आपण कोणतेही कार्य अगदी मन लावून पूर्ण कराल। ज्या कोणी महिला काम करत असतील, वर्किंग वुमन असतील, तर त्यांनाही त्यांच्या कामाच्या ठिकाणी भरपूर कौतुक होईल आणि त्यामुळे आपल्या आत्मविश्वासातही वाढ होईल आणि आपण कोणतेही कार्य करताना आपल्या प्रतिष्ठेचा विचार करूनच ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। सोबतच विद्यार्थी वर्गाला मात्र हा सप्ताह खूपच उत्साहाने भरलेला असा जाणार आहे। अभ्यासाच्या ठिकाणी किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो तेथे काही प्रमाणामध्ये अडचणी येऊ शकतील, परंतु आपल्या बुद्धिचातुर्याने आपण त्याच्यावरही मात कराल आणि आपले मन स्थिर करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल। सोबतच जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना हवे तसे परिणाम मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यांच्या प्रसन्नतेमध्येही वाढ होईल, आत्मविश्वासामध्ये वाढ होईल आणि एकाग्रताही त्यांची वाढण्यासाठी त्यांना ह्या गोष्टी मदत करतील। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा सप्ताह उत्तम आरोग्य देणारा असा जाणार आहे, कारण आपले मन अगदी प्रसन्न असणार आहे आणि त्यामुळे आपले आरोग्यही स्वस्थच असेल।
आपण एखादे नवीन कार्य करण्याच्या विचारात असाल किंवा विचार करत असाल तर त्यामध्येही आपल्याला आपल्या घरच्यांची संपूर्णपणे साथ मिळण्याची शक्यता आहे। सोबतच आपण आपले एखादे स्वप्न जे अपूर्ण राहिलेले असेल तेही पूर्ण करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्हाला जी प्रसन्नता मिळेल तिची कशाशीच बरोबरी होणार नाही। एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्याला सर्व प्रकाराने शुभच फळे देणारा असा जाणार आहे। तरी प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।